मेन्शन कर दूंगा। आई समस्या भूक लागली मला. नमस्कार मित्रांनो, आणि हा माझा दुसरा ब्लॉग आणि मी तुम्हाला बोललेलो की दुसरा ब्लॉग रायगड असेल, पण जरा त्याच्यात ट्विस्ट आलेला आहे आणि आमची ऑफिसची पिकनिक निघलेली आहे गुजरातला आणि पिकनिकची सुरुवात इथूनच झालेली आहे. कल्पेश ऋषी इकडं बघ. कल्पेश सिलेंडर घेऊन आहे. मग तुझ्या पिशवीत काय आहे? कुठले तुझ्या कुर्ता घेतलंस का काय? कपडे चला सुरुवात झाली. पंक्चर काढता काढता काय काय बोल काय आलं टायराला काचेने तो टायरवाला बोलतो काच गेली. मला समजत नाही काच पण टायरात कशी जाते. फक्त आता कशी जाते बघू शकता. आम्ही आता टायर पंक्चर काढतो. मयंक सगळे बोलतात तुम्ही 5,000 नाही दिले. दाखव मोज दे त्याच्यात. आणि मयंकचा कॉन्ट्रीब्युशन पूर्ण आलेला आहे. लास्टला हात राहिलेला आणि टायर बसवलेला आहे पंक्चर काढलेल्या टायरचा. चला आणि आमचा सफर चालू आहे. संकेत सर काय बॉलिंगची प्रॅक्टिस करताय का? मॅच होणार वाटतं आपल्यात. बुमरा. आम्ही आता पेट्रोल पंपवर आलेलो आहे. शेलचं पेट्रोल लागतोय. रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि मयंक गाडी पुसतोय. गाडीची काच पुसतोय. संकेत सर तुमची काय समस्या आहे? काही समस्या भूक लागली मला. आणि तुम्ही काय खाताय? काय म्हणतात ते काय आहे ते? पार्लेची कंपनीत नाही. रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत आणि आता मी जेवण करायला बसलो. गाडी उतरत होता मग त्यांना रात्रीच्या 1 वाजता आईस्क्रीम खातो. रात्रीचा प्रवास आणि मुर्जा सीट बेल्ट तोंडात पकडून ठेवला आहे. संकेत सर तुमचा काय प्रॉब्लेम आहे? माझा प्रॉब्लेम एवढाच आहे. मयंक का मध्ये आलाय? विषय काय त्या ब्लॉग मध्ये सांगायचा. विषय ब्लॉग मध्ये सांगायचा. ब्लॉग मध्ये नाही विषय सांगायचा. मध्ये का आलास तू? तो चलिए शुरू करते हैं. आता फिरू नको. कल्प्या काय आता बोल इकडे बघून बोल. हा बोल. हा काय बोलला? ऋषा बोलतो रोहनला तू 10 वर्षात पण लोकांना पैसे दे उद्या लोकांना पैसे दे उद्या. मी देते पैसे. जा उद्या. लाख रुपये तू देणार. लाख रुपये जाऊ. कोणती गाडी घेऊन जायचा? प्रॉब्लेम कुठली घेऊन जाऊ दे. 10 लाख रुपये रोहन बघा. 10 लाख रुपये दे. कधी तारीख सांग ते दिवशी देते लगेच. काय करायचं? तू काय बोलला 10 वर्षात तू? अरे तू त्या 10 वर्षात कसा पैसे देऊन जाशील मग तू? काय करता शिकवतो ना कसा? इशी गेल्यावर पण जाईल मी. मग तुला मी देत तू सांगितलं तारीख सांग. गुड मॉर्निंग गाईज. आणि आम्ही पोहोचलेलो तर द्वारकेला. आता आम्ही 3 रूम घेतलेले तर फ्रेश होतो आणि निघतो दर्शनाला. गाईज आम्ही द्वारकेला पोहोचलेलो आहोत आणि आता मी फ्रेश होतो. ऋषी कसा झाला तुमचा प्रवास? एकदम व्यवस्थित झाला. फक्त आता लवकर फ्रेश होऊन दर्शन व्यवस्थित भेटलं तर बरोबर. दर्शन होईल लवकर. मेहुलबाईने लावली होती. मेहुलबाईच पूर्ण उठलं. बघू आता आंघोळ बिंगोळ करतो आम्ही. आता आम्ही सकाळी 8:30 वाजता आता आम्ही चाललेलो दर्शनाला. आणि पुढचा प्रवास आणि याच्या
त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट कॅरेक्टर निभावले ते ऋषी पाटील. सगळ्यांना जागा ठेवलेल्या आहेत. तुम्ही किती वाजता झोपल्या? एक 5:30 वाजता एक डुलकी मारते, पण ऋषी पाटील कायम बॅटिंग करत राहिला, त्याला तोड नाही व्हायला. बघा अजून त्याच्या कसं आहे, ती डोल्या महत्वाची जबाबदारी माझ्याकडे होती. कारण की रोहनचं कसं आहे, गाडी चालवत होतो पण तुला सांगायला लागतं रोहन ब्रेक दाब, रोहन हनुमान गेअर टाक. आज तो सज्जन सालाच मुलगा आहे आणि बघ ना कसं आज तो मंदिराचा घे ना तर. हॉटेल बाकी यायलाच लागतं. मॅटर द्वारकामध्ये येऊन पहिला हरवलेला तो. मला सांगतोय का मी त्याला सांगत होतो ब्रेक दाब क्लच सॉरी आमच्या गाडीला क्लचच नाही ऑटोमॅटिक. ओ माय गॉड, ऑटोमॅटिक आहे. ब्रेक दाब पुढे बघ. नाही मी कसं चालवतो, माझे मी डोळे बंद होते, बंद. ऐक ना, मी कसं चालवतो, मी गाडी एकदम स्मूथली उठवतो, मी म्हणजे रेमटवतो पण म्हणजे असं लोड घेत नाही. अरे क्लच प्लेट चालल्या तिकडं. गाडी ऑटोमॅटिक असल्यावर क्लच प्लेट कशी चालणार या आंधळ्या व्यक्तीला सांगा जरा. अक्कल शून्य, अक्कल शून्य. कुठे ठेवलेली चालून घेऊन गेला. हे बघू शकतो तुम्ही कोणती गाडी. पॉईंट नाही ना हे? सर काय बोलता? सरांची पॅन्ट भिजलेली आहे. थोडेसे पावले करा बरं वाटते. तर पॉईंट वाटतं बरं. छान वाटतंय. छान वाटतं पॉईंट काय 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 ही आहे मंदिराची फ्रंट साईड. फ्रंट साईड आहे मंदिराची आणि खाली ऋषी. पुढे जाऊ ना. अरे माझ्या ब्लॉग मध्ये घेतोय. आता आम्ही पोहोचलेलो नागेश्वर आणि आमचा आता तापा चाललाय. तापा चाललाय. सगळ्यात उंच माणूस कल्पेश आहे याच्यात. पैसे बोले ना. आणि आपण आता आलो नागेश्वरला आणि नागेश्वरला आम्ही दर्शन करणार, अभिषेक पण करणार आहोत. चला तर तुम्हाला ज्योतिर्लिंगाचं दर्शन. मैं क्या बोल रहा है, वो ब्लॉगर है, वो एक वीडियो निकल रहा है. चलो अभी हमको आईडी डालेगा तेरा, भगवान के लिए लेना है. 4 रुपये लाओ. आपका यूट्यूब पे आईडी डालेगा वो. चलेगा ना? मैं मेंशन कर दूंगी आपको. डन. इसको हक करो फिर. जय माता जी. जय माताजी. जावा ना. चायचे कुपन हे आपण लहानपणी फगे मारे खेळायचो. फगे लाजीचं आठवण बनवलेलं झालेले आहे. आहेत. लाजीचं चायचं कुपन बनवलं. ते कुर्त्याचे आहेत पण आठवण तीच येते. शिलेच आहे का खाली आहे? चला घेतला का घेतलं दोन बोलतोय लगेच. जेवायला बसलोय आम्ही आता.